Hello students, today we learn chapter number 8, that is sound. In that we learn the subtopic is polarized wave. पोलराइज्ड वेव्ह हा टॉपिक आपण पाहणार आहे. म्हणजे यामध्ये हा स्पेशल टॉपिक नसताना मी तुम्हाला काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगितल्या होत्या ट्रान्सवर्स वेव्हच्या. त्यामध्ये आपण एक कॅरेक्टरिस्टिक्स अशी घेतली होती, ट्रान्सवर्स वेव्ह आर और ट्रान्सवर्स वेव्ह कॅन बी पोलराइज्ड. पोलराइज्ड मीन्स वॉट? पोलराइज्ड मीन्स जे व्हायब्रेशन्स आहेत ते फक्त एकाच प्लेनमध्ये ऑकर होतात, त्याला म्हणतात पोलरायझेशन और पोलराइज्ड वेव्ह. मग ह्याची डेफिनेशन कशी करता येईल पहा. अ वेव्ह इन विच, अशी वेव्ह आहे की अ वेव्ह इन विच, तुम्हाला माहिती आहे वेव्ह जी फॉर्म होते ती कशामुळे? ड्यू टू व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स. जे आपण बोलतो की नाही, समजा आता मी बोलत आहे, तुम्हाला जे ऐकू येत आहे त्यामध्ये काय होतं ॲक्च्युअलमध्ये, जे पार्टिकल्स असतात आपलं जे वेदर किंवा जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे डस्ट पार्टिकल्स प्रेझेंट असतात. तुम्ही सनलाईटमध्ये पाहिलं असेल, त्यामध्ये पण दिसतात. ॲक्च्युली आपली जी लाईट आहे तीसुद्धा वेव्ह इमिट करते, त्यामधून सुद्धा वेव्ह पास होते. ॲक्च्युली वेव्ह म्हणजे द डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल. मग तसंच आपण ह्याच्यामध्ये काय म्हटलं, पोलराइज्ड वेव्ह जे आहे, आता मी म्हटलं तर तुम्हाला जी मी बोलत आहे साऊंड वेव्ह ही ॲक्च्युअल कुठली वेव्ह येते? लॉन्जिट्युडनल वेव्ह येते. whenever we speak that wave form is the longitudinal, म्हणजे कॉम्प्रेशन्स, रेअरफॅक्शन असे अल्टरनेट फॉर्म होतात. मग आता पोलरायझेशन म्हणजे फेनॉमेनॉन पहा. अ वेव्ह इन विच व्हायब्रेशन्स ऑफ ऑल पार्टिकल्स along the path of a wave are constrained into or constrained to a single plane is called polarization or polarized wave. मग पहा, जे मी तुम्हाला म्हटलं होतं ह्याची वेव्ह आहे, याचे जे व्हायब्रेशन्स होतं पार्टिकल्समधलं ते फक्त एकाच प्लेनमध्ये, सिंगल प्लेनमध्ये होतं, त्याला म्हणतात पोलराइज्ड वेव्ह. ओके, पहा माझी डेफिनेशन आहे ती आपण कशी घेतली. अ वेव्ह इन विच व्हायब्रेशन्स ऑफ ऑल पार्टिकल्स अलॉंग द पाथ ऑफ द वेव्ह विच आर कन्स्ट्रेन टू ए सिंगल प्लेन इज कॉल्ड पोलराइज्ड वेव्ह. मग आपण पोलराइज्ड वेव्हची डेफिनेशन पाहिली, कारण की आपण कॅरेक्टरिस्टिक्समध्ये घेतली होती. मग आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह. आता आपल्याला हे जे आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, मी फक्त तुम्हाला 2 इक्वेशन्स आहेत त्या सांगणार आहे, अलॉंग एक्स एक्सिस आणि अलॉंग मायनस एक्स एक्सिस ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, मग आपण ह्याच्यामध्ये पाहूया. नाऊ लेट सी द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ ए वेव्ह. म्हणजे ही जी वेव्ह आता आपण घेतली होती त्याचं काय एक्सप्रेशन आहे? ॲक्च्युली ही सायनुसायडल वेव्ह असते. मग ह्याचं जे आहे, आता आपण जे म्हटलं ह्याची जी इक्वेशन आहे, ही इक्वेशन आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे, ही तुम्हाला कोणीही विचारत नाही, फक्त तुम्हाला त्याची लास्ट जी इक्वेशन आहे ती माहिती हवी. तर यामध्ये जे आहे, व्हेनेवर द वेव्ह इज पासिंग टू द पॉझिटिव्ह एक्स एक्सिस, जेव्हा पॉझिटिव्ह एक्स एक्सिसला ती पास होते वेव्ह, मग त्याची जी इक्वेशन आहे ती इक्वेशन पहा इन टर्म्स ऑफ कशी येते. आता वाय ऑफ एक्स कॉमा टी इज इक्वल टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय. ॲक्च्युली ही सायनुसॉइडल वेव्ह असते, जी आपण वेव्ह म्हणतो की नाही, एक्सप्रेशन फॉर द वेव्ह. ही जी वेव्ह आहे ती सायनुसॉइडल वेव्ह असते. आणि हे जे मी एक्सप्रेशन लिहिलेलं आहे दिस इज द पॉझिटिव्ह डायरेक्शन और पॉझिटिव्ह एक्स एक्सिस जो आहे त्याच्यामध्ये जे येतं त्याच्यासाठी ही जी इक्वेशन आहे ती येते. मग यामध्ये जे के आहे, एक्स आहे, हे काय, आपण ह्याचे मिनिंग लिहून घेऊयात खाली इथे. वाय एक्स कॉमा टी याचं पण मिनिंग आहे, दॅट इज द डिस्प्लेसमेंट ॲज ए फंक्शन
as a function of position x and time t. Position x and टाईम टी. जे इथे लिहिले की नाही एक्स कॉमा टी, मग ते घेतलेलं आहे इथे. देन वी सी द ए मीन्स द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव. ए इज इक्वल्स टू ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव. देन ओमेगा, ओमेगा बी द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ वेव. आता तुम्हाला अँग्युलर का म्हटलं आपण, ही जी वेव आहे ती आपण दाखवली होती तुम्हाला सायनोसॉइडल आहे म्हणजे ही अशी जाते, म्हणजे हाफ सेमी सर्कल होतं की नाही, मग त्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी राहते. देन के इज द अँग्युलर वेव नंबर. अँग्युलर वेव नंबर. सो दिस इज द मिनिंग ऑफ दॅट जे आपण ह्याच्यामध्ये यूज केलं. मग ही जी तुम्हाला इक्वेशन दिसत आहे वाय इन ब्रॅकेट एक्स कॉमा टी इज इक्वल टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय. फाय बी द फेज डिफरन्स. हा जो फाय दिसतोय तुम्हाला हा फेजचा डिफरन्स असतो, त्याला फायने डिनोट करतात. आणि याच्यानंतरनं जे आहे आता ही जी आहे दिस इज द इक्वेशन फॉर positive x-axis. Positive x-axis. Then we have to see the equation along the negative x-axis. मग निगेटिव्ह x-axisच्या अलॉंग जी इक्वेशन आहे ती पहा. इक्वेशन फॉर निगेटिव्ह एक्स ॲक्सिस इज, यामध्ये फक्त डिफरन्स काय पडतो पहा, जो आपण मायनस ओमेगा टी घेतला आहे तो प्लस ओमेगा टी होऊन जातो. वाय ऑफ एक्स कॉमा टी इज इक्वल्स टू ए साइन के एक्स प्लस ओमेगा टी प्लस फाय. फक्त यामध्ये डिफरन्स काय आहे दोन्हींमध्ये प्लस आणि मायनसमध्ये, इथला जो हा ओमेगा आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे ती आता अपोजिट आहे म्हणजे मायनसच आहे, मग मायनस मायनस बिकम प्लस होऊन जाईल. फक्त हे जे साईन आहे इथलं मधलं ते डिफरन्स आहे, बाकी दोन्ही याची इक्वेशन सेम आहे. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारत नाहीत, पण तुम्हाला माहिती हवी वेवची इक्वेशन काय आहे ती. अंडरस्टूड दिस. मग वाय एक्स कॉमा टी म्हणजे आपण म्हटलं होतं डिस्प्लेसमेंट ऑफ पोझिशन एक्स अँड टाईम टी. आणि त्याच्यानंतरनं के बी द अँग्युलर वेव नंबर, ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी, टी बी द टाईम, एक्स बी द डिस्प्लेसमेंट अँड फाय बी द फेज डिफरन्स. मग ह्या दोन इक्वेशन फक्त लक्षात ठेवा. याची थेअरीबद्दल तुम्हाला कोणीही विचारत नाही. आता आपण पुढचं जे आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, न्यूटन्स फॉर्म्युला फॉर द वेलॉसिटी ऑफ साऊंड अँड व्हॉट इज इट्स लिमिटेशन. आपण आता न्यूटन्सचा फॉर्म्युला काय आहे तो लर्न करूयात. न्यूटन्स फॉर्म्युला फॉर द वेलॉसिटी ऑफ साऊंड. न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड. आता ॲक्च्युअली ह्याची जी व्हॅल्यू आहे की नाही ती थेरॉटिकली आपल्याला माहिती आहे, त्याची जी व्हॅल्यू असते 332 मीटर पर सेकंड ही व्हॅल्यू असते. पण आता न्यूटन्सच्या याच्यामधून आपण पाहूयात काय त्याने फॉर्म्युला जो डिराईव्ह केलेला आहे तो आपण आता इथे लर्न करूयात. ओके, एक्सपेरिमेंटली आणि थेरॉटिकली काय त्याच्यामध्ये आहे आणि लिमिटेशन्स काय आहेत त्याला आपण आता पाहूयात. न्यूटन्स फॉर्म्युला फॉर द वेलॉसिटी ऑफ साऊंड आणि त्याच्या लिमिटेशन्स पुढे पाहूयात. मग आता ह्याच्यामध्ये पहा, तुम्हाला माहिती आहे साऊंड वेव्ह ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन अँड रेअरफ्रॅक्शन. जे मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं साऊंड वेव्ह ही कशी आहे लॉन्जिट्युडनल. मग आपण ह्याच्यात 1 बाय 1 पॉईंट लिहूयात. साऊंड वेव्ह ट्रॅव्हल्स थ्रू ए मीडियम in the form of आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे लॉन्जिट्युडनल म्हणजे ह्याच्यामध्ये काय फॉर्म होणार आहे, कॉम्प्रेशन्स अँड रेअरफ्रॅक्शन. इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन्स अँड रेअरफ्रॅक्शन.
ॲट कॉम्प्रेशन. आता तुम्हाला माहिती आहे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन म्हणजे काय, जे मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जे जवळ लाईन येतात हे कॉम्प्रेशन आहे आणि ह्या जो दूर जातात ते रेअरफॅक्शन आहे. मग हा जो पार्ट आहे इथं डेन्सिटी काय असणार आहे, नक्कीच ग्रेटर, आणि हा जो आहे इथे काय असणार आहे, स्मॉलर. ओके, मग ह्याच्यामध्ये आपण हा पॉईंट लिहिल्यानंतर ना ह्याच्या पुढचं आहे compression and rarefaction. At compressions, the density of medium is greater, while at rarefaction आता तुम्हाला माहिती आहे रेअरफॅक्शनमध्ये काय होणार आहे, डेन्सिटी इज स्मॉलर, कारण की तिथे काय झालेलं आहे, त्या लाईन ज्या आहेत त्या सेपरेट झालेल्या आहेत. डेन्सिटी इज स्मॉलर. दिस इज अ पॉसिबल ओनली इन इलास्टिक मीडियम. हे फक्त कधी आहे पॉसिबल, दिस इज पॉसिबल इन इलास्टिक मीडियम. आता आपण मागच्या ह्याच्यामध्ये याचा स्टडी केलेला आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. ओके, मग हे कधी पॉसिबल आहे, ओनली फॉर द इलास्टिक मीडियम. मग आता ह्याच्यामध्ये जर आहे दस द वेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स अपॉन डेन्सिटी अँड इलास्टिसिटी ऑफ द मीडियम. मग याच्यावरूनच आपण काय म्हटलं, याची जी वेलॉसिटी आहे ती आपण काय म्हणतात, डिपेंड आहे. दस वेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स अपॉन density and elasticity of medium, and it is given by, पहा त्याचा फॉर्म्युला कसा आहे, and it is given by. आता हा जो फॉर्म्युला आहे की नाही तो डिराईव्ह करायला आपल्याला विचारत नाहीत, पण हा जो आहे हा फॉर्म्युला ॲक्च्युली यंग्स मॉड्युलसचा जो फॉर्म्युला आहे की नाही त्याच्यावरनं डिराईव्ह केलेला आहे. यंग्स मॉड्युलस मीन्स रेशो ऑफ स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग ते आपण तिथे व्हॅल्यू टाकले आणि त्याच्यावरून सॉल्व केलं. ॲक्च्युली इथे येतं वेलॉसिटी इज इक्वल टू मॉड्युलस नाही आहे, स्क्वेअर रूट ऑफ इलास्टिसिटी अपॉन डेन्सिटी. आपण इथे डायरेक्टली फॉर्म्युला यूज करणार आहे, तो आपल्याला डिराईव्ह करत बसायचा नाही आहे. आपण डायरेक्टली इथं म्हणलेलंच आहे. काय म्हटलं आपण, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स अपॉन द डेन्सिटी अँड इलास्टिसिटी ऑफ द मीडियम, वेअर ई इज द, हा जो ई आहे तो काय आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ई इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी अँड रो इज द डेन्सिटी ऑफ मीडियम. ओके, मग हे झाल्यानंतर ना आता ह्याचे अझम्पशन्स आहेत. याचे अझम्पशन्स बघूयात आपण. आता आपण हे पॉईंट लिहिले, त्याने काय सांगितलं आधी, न्यूटन्स फॉर्म्युला फॉर द वेलॉसिटी ऑफ साऊंड. न्यूटन सेज दॅट साऊंड ट्रॅव्हल्स थ्रू ए मीडियम, जे आपण आत्ताच म्हटलं, साऊंड ट्रॅव्हल्स टू द मीडियम इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन्स अँड रेअरफॅक्शन्स. At the compression, density is greater, while at rarefaction, density is smaller. This is the possible only in elastic medium. Thus, the velocity of sound depends upon the elasticity of the medium and its density. मग तोच फॉर्म्युला काय दिलेला आहे, V is equal to under root of E upon rho, where E is the modulus of elasticity and rho be the density. मग आपण आता ह्याचे अझम्पशन्स बघूयात. अझम्पशन्स म्हणजे आपण ॲझ्युम करतो, त्यासाठी आपण आता त्या न्यूटनने काय ॲझम्पशन्स घेतले आहेत पहा. फर्स्ट इज द न्यूटन ॲझ्युम दॅट ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव इन एअर, न्यूटन ॲझ्युम्ड दॅट ड्युरिंग propagation of sound wave in air, average temperature of the medium remains constant. Average temperature of the medium remains constant.
Hence, propagation of sound wave in air is an isothermal process and isothermal elasticity should be considered. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे पहा, न्यूटन्सने ॲज्युम केलं आहे ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव्ह, जेव्हा साऊंड वेव्ह प्रोपोगेट होते एअरमध्ये तेव्हा त्याचे जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे मीडियमचं ते रिमेन्स कॉन्स्टंट आहे. मग रिमेन्स टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे कुठली प्रोसेस आली, दॅट इज द आयसोथर्मल. हेन्स द प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव्ह इज इन एअर इज अन आयसोथर्मल प्रोसेस. म्हणून आपण याला आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं आहे कारण की टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. हेन्स propagation of sound wave in air is an isothermal process and isothermal elasticity should be considered. Isothermal elasticity should be considered. Isothermal elasticity should be considered. हे तुम्हाला का लक्षात घ्यायचं आहे, कारण की याचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन घेणार त्यामध्ये आपण हे लिहिलेलं आहे. म्हणून न्यूटनने ॲज्युम केलेलं आहे व्हेनेवर द साऊंड वेव्ह प्रोपोगेट थ्रू द मीडियम टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून आपण त्याच प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेस म्हटलेलं आहे आणि आयसोथर्मल इलास्टिसिटीसुद्धा कन्सिडर केलेली आहे. आणि सेकंड जे आहे त्याच्यामध्ये ॲझम्पशन, द व्हॉल्यूम इलास्टिसिटी ऑफ एअर डिटरमाइंड द व्हॉल्यूम elasticity of air determined under isothermal change is called isothermal bulk modulus. मग पहा आता सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, द व्हॉल्यूम इलास्टिसिटी. जसं आपण आता म्हटलेलं आहे न्यूटन्सने काय केलेलं आहे, फॉर्म्युला दिला आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. मग फर्स्ट ह्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट सांगितलं आहे, सेकंड ह्याच्यामध्ये द व्हॉल्यूम इलास्टिसिटी ऑफ द एअर ही कशी डिटरमाइन करणार आहे, अंडर द आयसोथर्मल चेंज, जे वरती लिहिलेलं आहे आपण, इज कॉल्ड, त्यालाच काय म्हणतात पहा, आयसोथर्मल बल्क मॉड्युलस. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण पाहूयात. कॅल्क्युलेशन्स, त्याची व्हॅल्यू किती येते, व्हीची व्हॅल्यू. मग कॅल्क्युलेशन्समध्ये फर्स्ट जे आहे, फॉर ए गॅस ऑर एअर द आयसोथर्मल इलास्टिसिटी इज इक्वल टू द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजे आता जे आहे आपण एअरमध्ये कन्सिडर केलं, फॉर द एअर जे म्हटलं होतं आपण आयसोथर्मल इलास्टिसिटी ई इज इक्वल टू दी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. कारण की तिथे कुठलं तरी राहणार आहे की नाही, ॲटमॉस्फिअर राहणार आहे, त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये प्रेशर रिमेन प्रेझेंट आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय कन्सिडर केलं, इलास्टिसिटी इज इन टर्म्स ऑफ ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. मग ह्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहिला, फॉर एअर ऑर गॅस द आयसोथर्मल इलास्टिसिटी E is equals to atmospheric pressure P. जे आपण वरती इक्वेशन घेतली होती की नाही, याला इक्वेशन नंबर 1 देऊयात म्हणजे लक्षात राहील. जी आपण ही इक्वेशन लिहिली आहे त्याला देऊयात इक्वेशन नंबर 1. म्हणजेच या इक्वेशनमध्ये मी ईच्या जागी पी पुटअप करणार आहे. मग ती इक्वेशन काय होऊन जाईल पहा, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू इन इक्वेशन 1, द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ऑर गॅस इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू अंडररूट ऑफ ई अपॉन रो होतं, इथे येईल पी अपॉन रो, बिकॉज इथे आपण म्हटलं आहे ई इज इक्वल्स टू पी, वरच्या पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे. दिस इज द न्यूटन्स फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. हा जो आहे याला म्हणतात न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी
ऑफ साऊंड इन एअर. ओके, सो दिस इज द न्यूटन्स फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यानेच आता आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. मग आता व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण याचा जो फॉर्म्युला आहे तो आधी आपण हे करून घेऊयात. बट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, तुम्हाला प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे. सेकंड पॉईंटमध्ये आहे, बट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर P इज इक्वल्स टू HD इंटू G. ॲक्च्युली हा फॉर्म्युला आहे प्रेशरचा जो आहे हा फॉर्म्युला आहे. H मीन्स हाईट, D मीन्स डेन्सिटी अँड G बी द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ही व्हॅल्यू आपण वरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं. देअर फॉर V इज इक्वल टू काय येईल, अंडर रूट ऑफ Pची व्हॅल्यू HDG अपॉन रो. ओके, म्हणजे आता हा फॉर्म्युला आपण आणखीन मॉडिफाय केला. मग आता आपण ह्याच्यामध्ये आणखीन व्हॅल्यू पुटअप करूयात. ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर कन्सिडर करतात. ॲट NTP H इज इक्वल्स टू हाईट जी आहे ती आहे 0.76 m ऑफ मर्क्युरी. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी D is equal to 13600 kilogram per meter cube and acceleration due to gravity G is equals to 9.8 meter per second square and density of air is equals to 1.293 किलोग्राम पर मीटर क्यूब. आता हा आहे रो. डेन्सिटीसाठी रोने आपण घेतलेला आहे. म्हणजे आता मी सगळे ज्या व्हॅल्यू आहेत, मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे व्हीची. मग मी सगळ्याच्या व्हॅल्यू पुटअप करणार आहे. ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर HDG अपॉन रो अंडर रूट ऑफ. मग मी व्हॅल्यू घेतल्या. Hची व्हॅल्यू डिसाइडेड आहे, दॅट इज 0.76 फॉर द मर्क्युरी. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज D13600 किलोग्राम पर मीटर क्यूब. आता मर्क्युरी घेतलं कारण की इट्स व्हॅल्यूज आर कॉन्स्टंट. देन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड डेन्सिटी ऑफ एअर इज 1.293 किलोग्राम पर मीटर क्यूब. मग आता आपण व्हॅल्यू पुटअप करूयात. जो फॉर्म्युला आहे आपला E इज इक्वल टू अंडर रूट ऑफ HDG अपॉन रो. व्हॅल्यू पुटअप केल्यावरती पहा काय येईल. E इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ Hची व्हॅल्यू आहे 0.76 इंटू 13600 इंटू Gची व्हॅल्यू आहे 9.8 अपॉन रोची व्हॅल्यू आहे 1.293. सो ईची व्हॅल्यू पहा किती आलेली आहे इथे. E इज इक्वल्स टू 279.9 मीटर पर सेकंड ॲट नॉर्मल, दॅट इज NTP, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. मग ही जी व्हॅल्यू आहे दिस इज द व्हॅल्यू फॉर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. सॉरी, ई नाही आहे, हा व्ही आहे. इथे मी सगळीकडे ई घेतलेला आहे, तो व्ही आहे ॲक्च्युअल, ई नाही आहे. अंडरस्टूड दिस. मग हा आपण फाइंड आउट केला आहे. मग आता ह्याच्या काही लिमिटेशन्स आहे. ओके, लिमिटेशन्स जे आहेत, आता लिमिटेशन्समध्ये आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली आणि काय हे आहे ते आपण पाहूयात. लिमिटेशन्स. फर्स्ट जी लिमिटेशन आहे त्यामध्ये आहे एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट NTP इज 332 मीटर पर सेकंड. म्हणजे जी एक्सपेरिमेंटल जर मी ही व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती किती येते 332 मीटर पर सेकंड. पण इथं जी आली ती किती आहे 279.9. म्हणजे ह्यामध्ये डिफरन्स आहे. मग फर्स्ट जो लिमिटेशन आहे ते आपण लिहूयात. एक्सपेरिमेंटली ही वरची ती फॉर्म्युल्याने फाइंड आउट केलेली आहे न्यूटन्सच्या. आणि जर एक्सपेरिमेंटली फाइंड केली आपण व्हॅल्यू तर ती 332 येते. इट इज फाउंड दॅट
the velocity of sound in air at ntp is 332 meter per second. Thus there is a considerable difference. म्हणजे तिथे काय आलेला आहे, considerable difference आलेला आहे. there is a considerable difference between the value predicted by Newton's formula and the experimental value. So this gives the difference between these values of velocity of sound in air. Actually experimentally value is 332 meter per second, but from Newton's formula its value is 279.9. म्हणजे या दोन्हींमध्ये डिफरन्स आहे. इट शुड बी कन्सिडरेबल. तो 1 आणि 2 डिव्हिजनचा नाही आहे, इट इज अ कन्सिडरेबल. आणि तो किती पर्सेंट आहे पहा. experimental value is 16% greater than the value given by formula. Okay, Newton failed to provide the satisfactory explanation for the difference. मग ह्याच्यातलं जे reason आहे why this value is less 16 times or 16% than the experimental value, याचे जे एक्सप्लेनेशन आहे ते देण्यासाठी न्यूटन्स फेल झाला. कशामुळे ती व्हॅल्यू कमी झाली. Therefore Newton's failed to provide a satisfactory explanation for the difference. So this is the most important point. हा पॉईंट लक्षात ठेवा. एकदम इझी आहे, काहीच नाही. यामध्ये सगळ्यात न्यूटन्सचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा होता फॉर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. तो फॉर्म्युलाला v=p/ρ. पुन्हा पीचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज द h/d/g/ρ. मग आपण ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशरच्या व्हॅल्यू ज्या फिक्स कॉन्स्टंट असतात त्याच्या पूर्ण व्हॅल्यू पुटअप केल्या. आपली जी व्हॅल्यू आहे ती आली 279.9 मीटर पर सेकंड. बट एक्सपेरिमेंटली द व्हॅल्यू फाइंड आउट it should be the 332 meter per second. That is a considerable difference. That is the limitation of this Newton's formula. And then experimental value is 16% greater than the value given by formula. Understood this? This is the Newton's formula for the velocity of sound. मग आता पुढे ह्याच्यामध्ये आणखीन करेक्शन येणार आहे. ह्याच्यामध्ये लॅपलास करेक्शन देणार आहे. कशावरती? That is the Laplace correction to the Newton's formula for the velocity of sound in air. जो न्यूटन्सने फॉर्म्युला बनवला आहे त्याच्यावरती लॅपलासने करेक्शन दिलेला आहे, तो आपण पुढच्या पॉईंटमध्ये लर्न करणार आहे. आय होप यू अंडरस्टूड दॅट पॉईंट वी लर्न टुडे. थँक्यू.